फिरायला वगैरे गेला होता की नाही? आणि फिरायला जायचं म्हणजे बरोबर गाईड हवाच ना. अहो पण हा गाईड जर मोर असला तर काय गमतील बघूयात. आता इकडे येतो एक मोर एका टुरिस्टला गाईड करण्यासाठी. बघूयात काय धमाल येते. येतात चैत्राली आणि गणेश. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच. शी बाई, या जंगलात साधा मोर पण दिसत नाही. ढगांची वारा झुंजला रे, काळा काळा कापूस पिंजला रे. ढगांची वारा झुंजला रे, काळा 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 काळा. आलो 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 आलो. मोर आला, मोर आला, मोर आला, मोर आला, हो मोर. काय ओरडते चोर आल्यासारखा? एक गॉगल पाय आणि पोटात पाय. तसं नाही ना, या जंगलात कुठे एकही प्राणी पण नाही दिसला, म्हणून थोडी फ्रस्ट्रेट झाले होते. बरं झालं बाई तू दिसलास. म्हणजे असं नको ना म्हणायला की जंगलात साधा मोरही दिसला नाही. हा म्हणजे रस्त्यात साधा कुत्राही दिसला नाही असं तू म्हणते. जंगलात साधा मोरही दिसला नाही. तसं नाही ना, चिडू नको ना. बरं मी एक विचारू? काय काय काय? तू मोर असून असा काळा कसा? एक गॉगल बाय. काय आहे, माझ्या आईने ना आंतरजातीय विवाह केला एका कावळ्या बरोबर. अय्यो हो? असं तुला वाटेल पण तसं नाहीये. मी ह्या उन्हाने काळा झालो. हे या जंगलामध्ये नावाला झाड उरलेलं नाहीये. आणि मला सावली मिळावी म्हणून हा पिसारा फुलवून मी ह्या जंगलामध्ये फिरत असतो. आता ह्या उन्हाळ्यामध्ये पिसारा फुलवणारा मोर तू कधी पाहिलायस का? अच्छा, म्हणून तुम्ही असे पिसारा फुलवून फिरत असता. तुला काय वाटलं? समोर चिकनी पोरगी बघून मी मोरून गेलो? तसं नाही, म्हणजे मला असं वाटलं तुम्ही टुरिस्ट लोकांसाठी असा पिसारा फुलवून फिरत असता. हो, आता तेवढंच करायचं बाकी राहिलंय. ए तुला मी काय परडेवर काम करणारा आर्टिस्ट वाटलो काय? मला काही दुसरं काम धंदे नाही. उद्या म्हणशील आमचा हा जो मोर आहे ना ह्याला गाईड म्हणून या जंगलामध्ये फिरायला द्या म्हणून. गाईड? नाही नाही, मी कधीही गाईड वापरला नाही. मी कायम पुस्तकाचाच अभ्यास करायचे. गाईड मला कधी कधी आवडलं नाही. गाईड अगं गाईड म्हणजे तसं गाईड नाही, ते पुस्तकाचं. गाईड म्हणजे ते असतात बघ. देखो भाई साहब देखो, वो जो तालाब दिख रहा है ना वहां पर रोज एक टाइगर आता है पानी पीने के लिए. खरंच की काय? खरं तर कुत्रा सुद्धा फिरकत नाही तिकडे. उगाच आपले लोक ना काहीही टिंग्या मारत असतात. आणि मला बघून काय सांगतात माहितीये? काय? देखो वो आफ्रिकन मोर देखो. मला आफ्रिकन मोर म्हणतात. मराठी मोराचा अपमान करतात. अपमान. मग तू त्यांना सांगत का नाहीस मी मराठी मोर आहे? जाऊ दे ग, जाऊ दे ना. आता आफ्रिकन मोर म्हटलं ना की फोटो काढून मिळतात ना. मराठी मोराचे कोण फोटो काढणार? अगं आपल्या इकडच्या ज्या मराठी संघटना आहेत ना त्यांनी आफ्रिकेतला मायकल जॅक्सन इकडे नाचायला बोलवलं होतं की नाही? ए, मायकल जॅक्सन काय आफ्रिकेतला नव्हता, अमेरिकेतला होता. अगं हो, पण आफ्रिकेत त्याला काही जमलं नाही ना म्हणून त्याला अमेरिकेत पाठवला. म्हणजे म्हणतात ना पिकॉक तिथे विकॉक नाही. काय ते काय काय म्हणजे काय? पिकतं तिथे विकत नाही. जाऊ दे ना. आता या जंगलामध्ये आम्ही थोडेफार मोर शिल्लक राहिलोय तरी पण आपले येणार जाणे सगळे म्हणतात काय या जंगलामध्ये ना काहीही बघायला मिळालं नाही, फक्त मोरच तेवढे शिल्लक आहे. सो सॅड. बट डोंट वरी, मी असं नाही म्हणणार. तू असं नाही म्हणणार ग, पण तू ना फार 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 गोड पोरगी आहेस. काय काय नाव काय तुझं? चैत्राली. चैत्राली. चैत्राली गुप्ते. गुप्ते? गुप्ते? अवधूत गुप्तेची तू कोण आहेस? कोण आहे? नाही म्हणजे तशी माझी त्याची ओळख आहे. हे बघ त्याला सांग आम्ही सगळे मोर मिळून आमचा जो स्वाभिमान काय आहे ना तो त्याला एकदा दाखवणारच आहे. का? अगं काय वाट लावली त्यांनी आमच्यावरच्या गाण्याची. म्हणतो कसं बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फोलाला फोलाला. मला फार आवडतं बाई ते गाणं. आवडतं? आवडतं ना. आवडतं मला ठीक आहे.
जाऊ दे त्या गुप्तेला सांग मी त्याला सोडला आणि माझ्या वतीने हाय सांगा. हो नक्की नक्की. बरं मला एक सांग, जंगलात असं फिरून 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 भूक लागत असेल नाही? हो ग. काही खायला हवंय? काय आहे तुझ्याकडे खायला? वेफर्स. चकणा आणलास? नुसताच क्वार्टर नाही? क्वार्टर? तुला क्वार्टर लागते? नाही ना, किती प्यायलं ना तरी लागतच नाही. पण ही सवय चांगली नाही बुवा. ए लांडोर. आ? अगं माझी लांडोर पण हे सांगून सांगून थकली. आता मी माणूसच आहे ना, कधीतरी फ्रस्ट्रेशन येणार माणसाला. माणूस. माझ्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न कर. आता मला सांग मी कोण आहे? मोर. म्हणजे नक्की कोण? पक्षी. अगं नुसता पक्षी? अगं मी राष्ट्रीय पक्षी आहे, राष्ट्रीय पक्षी. पण तुम्हा लोकांना त्याची काय फिकीरच नाहीये, आमची काळजीच वाटत नाही तुम्हाला. का? का म्हणजे काय? आमच्यापासून रोग होत नाही ना तुम्हाला? म्हणजे? अगं म्हणजे काय? अगं ते स्वाईन फ्लूमुळे डुकरांचा फोटो पेपरमध्ये छापून येतो, कोंबड्या पण बर्ड फ्लूमुळे फेमस झाल्या. तसं आमच्याबद्दल तुम्हाला काय माहिती आहे का? काहीच माहिती नाहीये. हे बघ मी आता तुला एक प्रश्न विचारतो, त्याचं तुम्हाला उत्तर देशील? मग तू मला काय देशील? एक मोरपीस देईल. चालेल चालेल चालेल. हो ना. हे बघ समजा एक मोर वर्षाला 24 अंडी देतो. एक मोर वर्षाला 24 अंडी देतो तर तो मोर महिन्याला किती अंडी देईल? एक मिनिट. 2. चूक. एकही नाही, कारण मोर अंडी देतच नाही. लांडोर अंडी देते. अय्या मला माहितीच नव्हतं हे. अगं कसं माहित असणार? कारण आमच्या अंड्याचं ऑमलेट होत नाही ना, त्यामुळे तुम्हाला ते कळणारच नाही. सॉरी ना, पण तरी मला पीस मिळेल ना? हो पण एका अटीवर. तू ते वाक्य म्हण ना. कुठलं? ये दिल मांगे मोर. ये दिल मांगे मोर. तसं नाही ग, लाजत लाजत लाजत. ये दिल ना मांगे ना मोर. तर बघूया तुमचा परफॉर्मन्स कसा वाटलाय स्वप्नील सरांना. ब्रिलियंट टेक ऑफ होता. जेव्हा मोर आला तेव्हा मला असं वाटलं की हा मोर त्याचं ब्लॅक मॅजिक आमच्यावर करतो की काय. नेव्हर माइंड, थोडंसं 19-20 होत राहतं. आणि मला असं वाटतं की एक वेकअप कॉल आहे तुमच्यासाठी हा ऍक्ट. कारण या एपिसोडला एलिमिनेशन नसलं तरी हे सगळे मार्क मागच्या एपिसोडचे या एपिसोडचे तुमच्या एलिमिनेशन टोटलमध्ये जोडले जाणार आहेत. आणि मला असं वाटतं की तुम्ही दोघे इतक्या ताकदीचे कलावंत आहात की तुम्ही दोघांनी जर ठरवलं, आणि जे आता तुमच्या दोघांच्या डोळ्यात मला दिसतंय की तुम्ही ठरवलंय, तर तुम्ही एक सॉलिड रॉकिंग परफॉर्मन्स पुढच्या वेळेस या स्टेजवर द्याल. ऑल द व्हेरी बेस्ट अँड ऑल 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 स्माइल्स फॉर युअर ऍक्ट. सर किती मार्क्स मिळालेत? 7 गुण. 7 गुण. तर मागच्या वेळेला या जोडीला होते 18 गुण आणि आता मिळालेले आहेत 7. एकूण 25 गुण झालेले आहेत. पण पुढच्या सगळ्या परफॉर्मन्सेससाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सो मच.